जीर्ण झालेले घर पाडण्याची मजुरी काम मिळाल्याने अन्य एकाकडून व्हायब्रेटर मशीन किरायाने आणून मजुरीचे घराचे स्लॅब पाडत असताना स्लॅब व घराची भिंत अंगावर पडून मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। ही घटना 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास तालुक्यातील सोनी येथे घडली। प्रफुल्ल प्यारेलाल रामटेके वय वर्ष 25 राहणार विरशीवाड हेटी वडसा जिल्हा गडचिरोली असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे। पोलीस सूत्रानुसार प्रियकांता गोपीचंद बावणे यांचे मालकीचे घर जीर्ण झालेले आहे। पावसाळ्यामुळे हे घर कधीही पडण्याची शक्यता असल्याने घरमालकाने व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने घर पाडण्याचे ठरविले। दरम्यान घरमालकाने व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने घर पाडण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील हेटी येथील प्रफुल्ल प्यारेलाल रामटेके याला पाचारण केले होते। हाताला मिळेल ती मजुरी करून प्रपंच चालविणारा प्रफुल्लला व्हायब्रेटर मशीनने घराचे स्लॅब पाडण्याचे काम मिळाल्याने त्याने एका व्यावसायिकाकडून विद्युतवर चालणारी घर पाडण्याची व्हायब्रेटर मशीन किरायाने आणली। सोबतच प्रफुल्लने मदतनीस म्हणून एकाला कामावर ठेवले। घटनेच्या वेळी व्हायब्रेटर मशीनने घराचे स्लॅब पाडत असताना मदतनीस युवक काही कामानिमित्त बाहेर गेला होता। मदतनीस बाहेर गेला असताना देखील प्रफुल्लने इलेक्ट्रिक व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने घराचे छत पाडण्याचे काम सुरू ठेवले। मात्र घर जीर्ण झाले असल्यामुळे घराची स्लॅब व भिंत प्रफुल्लच्या अंगावर पडून प्रफुल्लच्या जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गोपाल कोसरे, पोलीस नायक संदीप बावनकुळे, पोलीस अंमलदार राहुल कोटांगले यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला। लाखांदूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबियांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतलेली आहे।